सर्वांना कशा आहात तुम्ही? आशा करतो की सर्वजण चांगलेच असतात. तर आज आता इथं आमच्या इथं मी स्लॅबवर आहे, माझा आत्ताचा अभ्यास उरकला. इथं लय आता पाऊस चालू आहे खाली. सगळा चिखल म्हणजे असं हे घालाय गाळ झालंय सगळीकडे. हो का, इथं माझा छोटा भाऊ ह्याचा नाव शौर्य आहे ना, हो का, हे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं बघा. ह्याला मी म्हणलं मगाशी की ना आधी तुझा अभ्यास कर, म्हणजे त्या अभ्यास कर नंतर आपण बनवू. मग त्यांनी ना लगेच म्हणला मग आधी मी बनवणार बरं का. त्याला म्हणलं आधी मी स्टार्टिंग करतो, सुरुवात करतो आणि नंतर तू कर, ही म्हणजे नंतर तू कर. तेव्हा मग त्याला असं नादी गुडी लावून त्याला ऐकविलं, तेव्हा म्हणला हा बरं करतो मी तसंच. तर मग नंतर काय झालं, आता सध्या हो काही तरी पाऊस लागतोय आता, म्हणजे दिवसभर असंच रिमझिम चालू आहे. आज तुम्हाला तर माहीत असेल ना, आज तर गोकुळाष्टमी सण आहे. तर आज ना आम्ही ना शाळेत आज ना एक आज ही दही अंडी फोडली. परत ना मजा खूप आली आम्हाला, माझा सण साजरा करायला. तर हो हे तुम्हाला म्हणजे मागापासून मला असं करतोय की दादा दादा मला पण बोलायचं. बघा ना ह्याला काय बोलायचं, सांग बरं, बोल ना. हा हो का. आणि आता सध्या पाऊस चालू आहे ना, आम्ही स्लॅबवर असल्यामुळे खाली अशी म्हणजे असं थोडे असं वल्ल झालं, मला लय कसलं तरी वाटतंय. आणि त्यामुळे मग चांगलं वाटत. कारण आता काय रोजची सवय झाली, रोज अशी रिमझिम असते. तेव्हा हा, आणि तुम्हाला मेन म्हणजे सांगायचंय हो का हे असे झाड आहेत ना आमचे, हो का, ते चांगले दिसतात का तुम्हाला सांगते. कशाचे झाड आहेत. ही जी झाड आहे ना, सगळ्यात असं ही झाड आहे आपलं गुलाबाचं. तसे ह्याला बारकच फुल येतं पण भारी येतं लय. आणि हे जे दुसरं जे आहे ना आपलं, हो का, हे दुसरं जे झाड आहे ना, ज्याच्यावर माझा हात आहे ती, हो का, ती झाड आहे ना ती गुलाबाचे. त्याला असे मोठे गुलाबी येते, असे मस्त असे गुलाबी रंगाचे, लय भारी वाटतं. आणि ही पण गुलाबाचंच आहे, हो का, हे पण गुलाबाचंच आहे. आणि ही जी शेवटचे ती तर तुम्हाला माहितीच आहे, तुळशीच आहे म्हणून, ती तुळशीच आहे. आणि हो, अजून ह्याच्यात काय असं कमी पडत असलं तर तुम्ही हे पण सांगा, कारण की ना हे आता सध्या ह्यांना पाणीच नव्हतं ना, अजून काही कमी पडत असलं ना ती पण सांगा तुम्ही. कारण की हे आता बघा ना तुम्ही कसे म्हणजे कसे झाले, तर कसे झाले लय दिवस पाणी नसल्यामुळं. हे आत्ताच म्हणजे थोडे दिवस झाले हे लावलेले झाड आम्ही ह्याच्यात नर्सरीतनं आणलेले, त्यामुळे थोडे दिवस झाले. हा, त्यामुळे मग आम्हाला सांगा म्हणजे हे झाड ह्यांना काय लागतंय का नाही, काय लागत असलं हो का, हे सांगितलं म्हणजे कशा झाड आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगायचंय की आज आम्ही शाळेत गेलतो ना, तेव्हा म्हणजे एक आमचं लाईफ स्किलचा पिरियड होता. तेव्हा म्हणजे लाईफ स्किलचं लेक्चरला ना, म्हणजे त्यांनी आम्हाला एक स्टोरी दाखवलेली अशीच. त्याच्यातनं शिकायला भेटलेलं की म्हणजे हॅबिट म्हणजे सवय, आपण जशी सवय लावतो तशी सवय राहते असते आपली. जसं की हो का, आता त्या गोष्टीत होतं की एक म्हणजे पॉटर म्हणजे एक कुंभार होता, मातीची वस्तू बनताना तसला होता. आणि त्याच्याकडे म्हणजे 5 गाढवं होते. आणि तो गाढवांना ना म्हणजे असंच रोज असं म्हणजे कामाला जायचा. आणि तो कामाला जाताना रोज घरी येताना ना एका झाडाला ना असे ते गाढवं बांधायचं आणि आराम करायचा. पण एका दिवशी एक दुरी म्हणजे अशी कमी पडली आणि एका गाढवाला तो तसंच राहिला, पण तो त्याला झोपून द्या ना. आता गाढवात म्हणलं कमन झोपून देते, ते झोपून द्या ना, म्हणून त्याने एक आयडिया केली. त्याने मग ऍक्टिंग केली नुसती त्या गाढवाला बांधायची. मग ते ना म्हणजे आपोआपच ते हलनाच. मग म्हणजे असं हॅबिट झाली ना त्याला, रोजची सवय असल्यामुळे तसंच झालं त्याच्याबरोबर, तो हलनाच. आणि मग अख्खे जायला लागले, म्हणजे जायचा टाइम आला का तो म्हणजे तो त्यांचा जो मालक आहे पॉटर, ते म्हणजे कुंभार, तो म्हणला आता म्हणजे जायचं होतं ना. मग ते अख्खे गाढव जायला लागले, पण तो तिथंच थांबला, कारण त्याने ऍक्टिंग केली ना तशी ते त्याला बांधल्याची. मग त्याने परत अशी सोडायची ऍक्टिंग केली, लगेच परत म्हणजे तो म्हणजे लगेच यायला लागला. मग अशी होती गोष्ट. ह्याच्यावरून हे कळतं की म्हणजे जशी आपण सवय लावतो तशी. आणि तुम्हाला ह्याची एक ट्रिक आहे सवय लावायची, चांगली सवय लावायची. आपण समजा असं कोणतं बी काम असलं ना, समजा अभ्यासाची सवय लावायची, लवकर उठायची सवय लावायची, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा. म्हणजे 21 दिवस अगोदर त्याची अशी ही करायची, हॅबिट लावायची, सवय लावायची. 21 दिवस कसं पण करून उठायचं. मग आमचे म्हणजे लाईफ स्किलचे सर म्हणले आपोआपच मग ती होतं, म्हणजे आपोआप आपल्याला ती सवय पडते. का आता माझा भाऊ काय म्हणजे तो म्हणतोय मला दी थोड्या वेळ आता. तर कशा आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये खरं सांगा बरं का. कारण की आता म्हणजे आम्हाला अजून एवढी डेअरिंग नाही ना, हे माझा म्हणजे आता
पहिलाच व्हिडिओ म्हणजे टाकलाय ना, म्हणजे आता पहिलाच व्हिडिओ टाकलेला आणि तो तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आणि हो का इकडे ह्याचं गाणं पण तुम्हाला कसं वाटलं. जर तुम्हाला ह्याचे गाणे बघायचे असले ना तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण आहेत, त्यात तुम्ही गाणे पण बघू शकता. हे गाणे पण खूप छान म्हणतो आणि त्याला त्याचे गाणे जसं आहेत का ते सुद्धा त्याला म्हणतात की तुला छान गाणं म्हणतो. आता हो का थोडासा पाऊस कमी आलाय, म्हणजे थांबायला लागला थोडा थोडा पाऊस. तर आता काय आज आहे का ह्यो तो आहे का ह्याने ना ह्याला म्हणलेलं दही हंडीत भाग घ्यायचा का, पण ह्यो म्हणला नको ह्याला ना जरा ना ह्यो म्हणलेला ह्याच्यात हे होतं ना, ह्यो म्हणला मला नको घ्यायचं. कारण की ना ह्याला म्हणजे जरा भीती वाटली आधीच, कारण की पहिल्या दिवशी केलं ना. आणि ह्यानी आहे का काल 15 ऑगस्ट होतं ना, तर ह्यानी ते 15 ऑगस्टला पण खूप छान गाणं मांडलेलं. तर आज आज म्हणजे गोकुळाष्टमी होती ना, तर आज ना एक पोरगं आहे का छोटंसं बरं का, छोटंसं त्यांनी ना दहीहंडी चाळायला वरती गेलं आणि त्याचा पायच निसटलेला. तर तो खाली पडता पडता वाचला. मग म्हणून ना जरा असं ध्यानाने ती हे पुढे जावा. माझं म्हणजे म्हणजे असं नुसतं सांगतोय की ना लय रिस्क असते ना, आपल्या जीवाला त्याची रिस्क आहे ना, त्यामुळं ना असं जरा हे करून पुढे जावा. म्हणजे खालीच होती पण ना जरा छोट्याल्यांना असं हे नका. हा आणि ना जास्त म्हणजे असं लय उंच हे करू नका, कारण की आपल्याला काही पण होऊ शकतं ना. त्यामुळे लागलं बिगलं तर हा त्यामुळे आपलं रिस्कच नाही घ्यायची. हा त्यामुळे आता ना आजचा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवित होतो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये खरं सांगा. आणि मला आशा आहे की तुम्हाला चांगलाच वाटला असेल, पण तरी काय आमच्या चुका झाल्या असतात तर ते कमेंटमध्ये सांगत जावा तुम्ही, कारण की आम्ही त्या चुका नवीन नवीन ब्लॉगमध्ये सुधरवीत जातो. तर आज आमचं इथंच आम्ही संपित होतो हे ब्लॉग. तर अजून एका जर मी तुम्हाला जबर सांगतो, माझं ह्याला आहे का ह्याचे गाणे जर तुम्हाला बघायचे असले का तर तुम्ही ना ह्याच्यात बघू शकता. तर बघा ह्या शॉर्टमध्ये आमचे शॉर्ट व्हिडिओ पण आहेत 1-2, त्यात ह्याचे गाणे बघू शकता तुम्ही लावला. म्हणजे ह्यांनी स्वतः म्हणलेत ती गाणे, तुम्हाला कसे वाटते त्या कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला तरी पण म्हणजे असे आणि चांगले तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा जावं हे कसे गाणे म्हणतो. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवत होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि फॉलो आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.